पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला, पण धनंजय मुंडेंनी सरपंच हत्या प्रकरणात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी. यंदाच्या उन्हाळ्यात पाणीकपात होऊ नये म्हणून पुणे जिल्ह्यातील पहिला टँकर पुरंदरमध्ये सुरू झाला आहे. यंदा पुरेसा पाणीसाठा आहे असं सरकारने सांगितलं आहे. प्रशासनाने व्यवस्थित पाणी वाटप करावं अशी आमची मागणी आहे. संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात मी रिव्ह्यू घेतलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पाण्याच्या बाबतीत आपण सेफ आहोत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. पुरंदर येथे पाणी टँकर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या आणि दरम्यान यावेळी बीडमधील घटना आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. तसेच बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी देखील खासदार सुळे यांनी केलेली आहे. वाल्मिक कराडचे पीए धनंजय मुंडे यांना भेटायला गेलेले आहेत. यावरून कळतं की ते किती नातं घट्ट आहे. त्यामुळे त्यांना देखील सह आरोपी करा अशी आमची मागणी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान यापूर्वीच शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केलेली आहे. बीडमध्ये जे खून झालेले आहेत त्यांची फाईल पुन्हा उघडली गेली पाहिजे अशी मागणी मी कालच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी जे वक्तव्य केले त्याचा मी जाहीर निषेध केलेला आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचा पण वापर केलेला नाही. त्यांच्या पक्षात काय चाललं हे त्यांनाच माहीत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय आणि यावरून सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केलेला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला टँकर हा पुरंदरमध्ये सुरू झालेला आहे आणि ही चिंताजनक परिस्थिती आहे आमच्या सगळ्यांसाठी. पण सरकारचे परवाच्या कालवा समितीच्या मीटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की धरणांमध्ये पुरेसं असं पाणी आहे असं सरकारने आम्हाला त्यांनी त्या दिवशी ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे माझा विश्वास आहे की पाण्याचं नियोजन नीट झालं तर मला असं वाटत नाही आत्ता तरी की काही अडचण येईल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की प्रशासनाने व्यवस्थित पाणी वाटप करावं अशी मागणी सगळ्याच आमदारांनी त्या दिवशी केलेली आहे. मी कालच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे की बीडमध्ये जे मर्डर केस झाले तिची प्रत्येक फाईल ही उघडली गेली पाहिजे. संतोष भाऊ असेल किंवा महादेव मुंडेंचा खून असेल असे कुठलेही खून जे बीड जिल्ह्यात झालेले आहेत प्रत्येकाची वेगळी फाईल झाली पाहिजे आणि ह्या सगळ्यासाठी एक SIT नेमली गेली पाहिजे आणि त्या SITमध्ये जो काही नंबर असेल तो प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल फाईल करून इंडिव्हिज्युअल इन्क्वायरी झाली पाहिजे. नाही, सातत्याने काल धनंजय मुंडेंचा राजीनामा आला पण सातत्याने मीडियामधून अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत की धनंजय मुंडे सांगतायत की मी नैतिकतेला नाही तर मी आरोग्याच्या प्रकृतीच्या समस्येवरून मी राजीनामा दिला आहे. या सगळ्याकडे कसं पाहतो? त्याचा मी कालच जाहीर निषेध केला. ते दुर्दैव आहे की ज्या पक्षाचा नेता आणि दोन्ही नेते म्हणजे धनंजय मुंडे ज्या पक्षामध्ये त्यातले 2 नेते मग म्हणजे पुण्याचे पालकमंत्री असू दे किंवा भुजबळ साहेब असू दे दोघांनी नैतिकता शब्द वापरला आहे पण धनंजय मुंडेंनी नैतिकतेचा न पण नाही वापरला आहे जे मी कालही प्रेसमध्ये बोललेले आहे. आणि त्याच्यातून आमच्या तब्येतीमुळे का काय त्यांनी कारण सांगितलं. मला गंमत अशी वाटते की जेव्हा ज्याला तुम्ही नेतृत्व मानता त्या नेता जे म्हणताय त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय बोलताय म्हणजे ह्यांचं काय नक्की त्यांच्या पक्षात त्यांचं चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती. हा पहिला आणि दुसरी गोष्ट सुरेश धस आणि मी अनेक वर्ष एकत्र काम केले. जरी विरोधात असलो आम्ही एकामेकाच्या तर आमची राजकीय मतभेद पण ह्या संतोष भाऊच्या केसमध्ये आम्ही माणुसकीच्या नात्याने सगळे एका. आणि त्यांचा एक सुरेश धसांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं होतं की नैतिकतेची आणि धनंजय मुंडेंची कधी भेटच नाही झाली. हे आता खरं दिसतंय ना. हे दुर्दैव आहे. मला हे बोलावं लागतं म्हणजे इट्स शेमफुल की धनंजय मुंडे ज्या पद्धतीने वागतायत गेले काही महिने. आणि काल तर तुमच्याच एका चॅनलनी मला आठवत नाही कुठल्या चॅनलनी एका चॅनलनी असं दाखवलं काल तो व्हिडिओ आहे माझ्याकडे की काल राजीनामा झाल्यानंतर वाल्मिक कराडचे PA हे धनंजय मुंडेंना भेटायला गेले होते. शॉकिंग म्हणजे यांचं संपतच नाही. आणि ह्याच्यातून क्लिअर कट होतं ना की यांचं नातं किती डीप आणि कमिटेड आहे. त्यांचे सगळे सातबारे पण एकत्र आहेत कंपन्या एकत्र आहेत त्यांचे हे सगळ्या बाकीचे पराक्रम पण एकत्रच आहेत. ते दुर्दैव आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांची कालपासून मागणी आहे की त्यांना कॉन्स्पिरेटर करा या सगळ्यामध्ये. कारण का आर्थिक व्यवहार आहेत कॉन्व्हर्सेशन्स आहेत. आणि काल तुमच्याच मीडियामध्ये राहिलं ना सुदर्शन घुले टू वाल्मिक कराड टू धनंजय मुंडे या सगळ्यांचे ते अर्ध्या तासात एकामेकाला सगळ्यांचेच कॉल झालेले आहेत.
त्याच्यामुळे आणि हे मी एकटी म्हणत नाही आहे विरोधक म्हणून, चला मी विरोधक म्हणून तुम्ही म्हणाल की हे विरोधातच बोलतात, पण सुरेश दस तर विरोधक नाही, अंजिती दमानिया तर त्यांच्या विरोधात नाही, त्या मुंदडाताई तर त्यांच्या विरोधक नाही. किती नावं घेऊ तुम्हाला सगळे एकच गोष्टी, एका सुरातच मागणी चालली आहे सगळ्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.